भारतीय जनता पार्टीनं आमचे 4 उमेदवार दिले होते, तेही सोशल इंजिनियर पॅटर्नमध्ये. एक आमची अर्पण ठाकूर मॅडम, तुळजाजी यादव, भारतीयजीची सून आणि मी, असे 4 आमचे उमेदवार होते. ते सोशल इंजिनियर पॅटर्न म्हणून केलं होतं. आणि या प्रभागामध्ये मत मागताना आम्हाला काही अडचणी बी आल्या. काही धनशक्ती जे भारतीय जनता पार्टीचे तिकीट नाकारल्यामुळं, त्यांना मेरिट नसल्यामुळं भारतीय जनता पार्टीनं त्यांना तिकीट नाकारलं होतं. पण त्या रागाचा भरात शिवसेनेत प्रवेश केला. आणि हेच लोक जे शिवसेनेत प्रवेश करणारे आहेत ते स्वतःला शिवसैनिक म्हणतात. जेव्हा आम्ही शिवसेनेत नगरसेवक होतो 15 वर्ष, त्यावेळेस यांनी आमच्या भगव्या कमानी आमचे भगवे झेंडे जाळले होते. आणि याच्या विरोधात लोकांना रोष होता. व तसेच त्या पुढच्या पॅनलमध्ये शिवसेनेमध्ये काही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक उमेदवारी होते. त्यामध्ये खंडणी बाददार होते. आपण बघितलं असेल मागील 2-6 महिन्यामध्ये मारामारी करणारे अशा लोकांचा, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना या भागातील जनतेने नाकारलं आहे. मी भारतीय जनता पार्टीतर्फे, आमचे नेते आशीर्वाद चव्हाण साहेबतर्फे प्रभाग क्रमांक 16च्या जनतेला मी धन्यवाद व्यक्त करतो. प्रभाग क्रमांक निवडून आला. मान्य लोकनेते आशीर्वाद चव्हाण साहेबांनी तुम्हाला या प्रभागात निवडून आले लगातार 4ची वेळेस, 5वी वेळेस. काही सभापती महापौराचा शब्द. मी पहिले शिवसैनिक होतो, आता रामसैनिक आहे भारतीय जनता पार्टीमध्ये. रामालाही वनवास झाला होता आम्ही सेनेमध्ये असताना. पण यावेळेस मला निश्चित माहिती आहे की आता आमचा वनवास संपलेला आहे. आमचे नेते आम्हाला 100% न्याय देतील, यावर दुमत नाही.